मित्रांनो, आज आपण बघूया बी.एड सेमिस्टर 1 मधील चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप हा विषय. यामधील काही IMP क्वेश्चन्स. त्यामधील एक IMP क्वेश्चन आहे जे की आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. बुद्धिमत्तेची स्पियरमनची द्विघटक उपपत्ती. तर कशी आहे हे बघू आपण. चार्ल्स स्पियरमन हे एक ब्रिटिश मानसशास्त्र होते. त्यांनी बुद्धिमत्तेची द्विघटक उपपत्ती मांडली होती. द्विघटक म्हणजे दोन पद्धतीची, म्हणजे दोन रंगाची असं म्हणू शकता तुम्ही आपल्या गावठी भाषेत. त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे दोन प्रकारचे घटक असतात असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांनी एकाला G घटक म्हणून नाव दिलं होतं आणि एकाला S घटक म्हणून. G घटक म्हणजे एक सामान्य घटक आणि S घटक म्हणजे विशिष्ट घटक. आता उदाहरण सांगायला गेलं तर एखादा व्यक्ती सेल्समध्ये खूप हे आहे, हुशार आहे, म्हणजे त्याला काही बी विकायला लावलं तर तो पटकन विकते. आणि तेच माझ्यासारखा एखादा असला तर त्याला विकायला लावलं तर तो विकू नाही शकत, कारण माझ्यामध्ये ते गुण नाही आहे आणि त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याच्यामध्ये एक ते स्पेसिफिक घटक आहे. तर बघूयात. S घटक, सामान्य बुद्धिमत्ता. हा घटक सर्व मानसिक कामामध्ये समान स्वरूपात कार्य करतो. हे एक सामान्य बौद्धिक सामर्थ्य आहे. याचं उदाहरण आहे की एखादी व्यक्ती गणित, भाषा, विज्ञान अशा सर्व विषयात चांगली आहे, कारण तिच्यामध्ये G घटक आहे. म्हणजे G घटक म्हणजे सामान्य घटक, म्हणजे हे व्यक्ती सर्व गोष्टीमध्ये ऑलराऊंडर आहे. समजा सर्व गोष्टीमध्ये समान आहे, सर्व याच्यात हुशार आहे. आणि S घटक म्हणजे विशिष्ट घटक, एका स्पेसिफिक याच्यात तो इंटेलिजंट आहे असं त्याचं म्हणणं. हा घटक एखाद्या विशिष्ट कामासाठी लागणारी बुद्धिमत्ता दर्शवतो. प्रत्येक कामासाठी वेगवेगळे S घटक असतात. म्हणजेच प्रत्येक आपल्यामध्ये जे गुण आहे त्यासाठी एक वेगवेगळं म्हणजे स्पेसिफिक घटक आहे. जसं की उदाहरण, एखाद्या विद्यार्थ्याला गणित चांगलं जमतं पण भाषा कमी जमते, तर मग त्याच्यामध्ये गणितासाठी S1 घटक हा स्पेसिफिक घटक आहे आणि भाषेसाठी S2 घटक आहे स्पेसिफिक, म्हणजे एक स्पेसिफिक घटक असतो. ठीक आहे. तर हे एक उदाहरण आहे त्याचंच. तर स्पियरमन यांचे मत काय होते? सर्व कामात एक सामान्य बुद्धिमत्ता लागते, जे की जनरल म्हणजे सामान्य घटक. पण प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट घटक पण लागतो, ज्याला S घटक म्हणले होते स्पियरमनने. तर मग म्हणूनच काही लोक सर्व क्षेत्रात हुशार असतात, तर काही ठराविक क्षेत्रात चांगले असतात. ह्याच कारणामुळं असं त्यांचं म्हणणं होतं. स्पियरमनच्या मते द्विघटक उपपत्ती हे बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना खूप महत्त्वाची मानली होती. ती आपल्याला हे समजावते की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सामान्य बुद्धिमत्ता असते आणि एक विशिष्ट कामासाठी एक वेगळी बुद्धिमत्ता असते.